बसले आहेत त्यांनी प्लीज पाठीमागे बसायचं आहे. प्लीज विनंती असेल प्रेक्षक मायबाप तुम्हाला मी विनंती करतो थोडंसं पाठीमागे बसायचं आहे बाउंड्री पासून. या ठिकाणी मालदन प्रीमियर लीग मध्ये बक्षिसांचा वर्षाव फायनलला विजेत्या संघाला माननीय आदरणीय सुधीर चव्हाण साहेब यांच्या माध्यमातून रोख कॅश प्राइज 5001 रुपये आपल्याला देण्यात येणार आहे. नाणेफेक जिंकले जय 11 संघानं आणि क्षेत्ररक्षणासाठी टीम मैदानाच्या आतमध्ये दाखल होते. एका साईडला आपण पाहतोय विनोद गुंजाळकर यांचा संघ तर दुसऱ्या साईडला बॅटिंग मार्क वरती प्रशांत घारगे म्हणजे सोन्या बापू यांचा संघ. विनंती आहे बॅटर आपण मैदानाच्या आतमध्ये लगेच उतरायचं आहे. कोण घेऊन जाणारी चमचमणारी ट्रॉफी ही ती ट्रॉफीची चमक लढण्यासाठी आमच्या मनगटामध्ये देते धमक. परंतु आता मात्र हा तो क्षण कोण घडवेल इतिहास या झगमगणाऱ्या दुनियेमध्ये कोण होईल मेगा फायनलचा मानकरी. आपण स्क्रीनवरती पाहतोय ओपनिंगची जोडी मैदानाच्या आतमध्ये एक पाहिलं तर मालदनचा शेर उमेश बापू आणि त्याच्या सोबत सनी स्पोर्टचाच खेळाडू आदित्य सपकाळ आदू आणि बापू ही जोडी मैदानाच्या आतमध्ये उतरली आहे. आणि या फायनलच्या मॅच साठी तंटामुक्त अध्यक्ष माननीय आदरणीय दत्तात्रय केशव काळे बापू यांच्या माध्यमातून सलग 3 षटकारांसाठी रोख कॅश प्राइज 3000 त्याचबरोबर सलग 3 चौकार रोख कॅश प्राइज 2000 सलग 3 विकेट रोख कॅश प्राइज 3001 रुपये तर रोख कॅश प्राइज देण्यात येणार आहे. त्याचबरोबर फ्रेंड्स ग्रुप मुंद्रुळकळे हा संघ देखील उपस्थित झालाय त्यांचं देखील या ठिकाणी आपण सहर्ष स्वागत करूया आणि जाऊयात मैदानाच्या आतमध्ये क्रिकेटच्या या महासागरामध्ये जिथं लाटा उसळतायत मेगा फायनलच्या. पंच 2 मिनिटं थांबायचंय. पंच 2 मिनिटं थांबायचंय. टेन 9 8 7 6 5 4 3 2 1 लेट्स प्ले क्रिकेट. एकदा जोरदार टाळ्या मालदन प्रीमियर लीग साठी मेगा फायनलचा सामना. पहिला बॉल विशालचा सोडून दिलाय पहा आउट स्विंग चेंडू टाकला होता आणि बापू यांनी सोडून दिला आहे. कॅल्क्युलेशनचं क्रिकेट स्टार्ट झालं आहे. कॅल्क्युलेटर वरती जे ऑनचं बटन आहे ना ज्यावेळेस बापू दाबतात तिथून मॅच चालू होते. ऑन केला आहे कॅल्क्युलेटर ऑन केले परंतु बापू यांनी पहिला चेंडू पाहिला टेकआउट केला टप्पा चेक केला सोडून दिला. डॉट बॉल आलाय. पुढचा बॉल यावेळी पुढचा चेंडू चेक केल्यानंतर चेकआउट वरती मेकअप सीमारेषा बाहेर चेंडू चाललाय ढगात लाइटिंग लावा षटकार. वेलकम डीजे. पुढचा बॉल हा देखील फटका बसलाय. क्षेत्ररक्षक वैभव त्याच्या खाली संघाची वैभव यावेळेस कॅच ड्रॉप होते. 1 बाउन्स जाईल सीमारेषेच्या दिशेने. क्षेत्ररक्षक चांगला एफर्ट राहिला सार्थक याचा परंतु 2 धावा कंप्लीट केली जाते. ही कॅच होती की मॅच होती येणारा काळ सांगून जाईल. बापू यांची कॅच. पहा MPL प्रीमियर मालदन प्रीमियर लीग 2025 किती छान सण आहे. कॅच सुटली तरी आनंद षटकार गेला तरी आनंद सगळेच करतात म्हणजे मजा आहे. मजा येणार आहे या मॅचला. बापू आणि समोर असेल विशाल. धावसंख्या आपण पाहतोय 8. इथे सरळ बॅटने खेळ चेंडू जागीच दाबून ठेवलाय. गोलंदाजाने देखील कमबॅक करण्याच्या प्रयत्नामध्ये दर्जेदार ही स्पर्धा आपण पाहतोय. प्रेक्षकांची गर्दीच खूप काही सांगून जाते. दर्जेदार ही स्पर्धा आहे. प्रेक्षकांची देखील उत्कंठा शिगेला पोचली. ही चमचमणारी ट्रॉफी पडलेला लख लख प्रकाश आणि या प्रकाशामध्ये कोण उचलेल ट्रॉफी घडवेल इतिहास. इतिहासाचे साक्षीदार व्हा. नक्कीच पहा बॅटची रेंज लागली होती. बापू पडले. डॉट बॉल येतोय. नक्कीच गोलंदाजानं गतीतील परिवर्तन थोडासा चेंडू स्लोवर ठेवला. टप्पा पडल्यानंतर इन स्विंग झालेला बॉल पाणी पाठवायचा आहे मैदानाच्या आतमध्ये. विनंती आहे
चला पायाला लागलेला आहे का चेकआउट करायचं आहे, पाणी घेऊन जायचं आहे मैदानाच्या आतमध्ये. या ठिकाणी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री माननीय आदरणीय एकनाथ शिंदे साहेब यांचे सुपुत्र खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांचे विश्वासू बॉडीगार्ड माननीय आदरणीय धामणी गावचे सुपुत्र गणेशजी सावंत साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यानंतर देखील मालदान प्रीमियर लीग आणि मालदान पंचक्रोशी क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं मनपूर्वक मनाच्या अंतकरणपूर्वक सहर्ष स्वागत, वेलकम, सुस्वागतम. चला पाडी मैदानाच्या आतमध्ये पाठवायचं आहे. गर्दी करू नका, वारं जाऊन द्या. टीम जय 11 आपण थोडं सरकूया. टीम जय 11 बाजूला व्हायचंय संपूर्ण. विशाल सुरेश तिथून बाजूला व्हा, फक्त पंच आणि फिल्डर राहील. तुम्ही बाजूला व्हा, तुमचं काही काम नाही, तुम्ही प्लीज बाजूला व्हा. तुम्ही तुमच्या जागेवरती उभे राहा, पंच आणि फिल्डर तिथे राहतील. वारा जाऊन द्या, वारा लागून द्या बापूंना थोडासा. चला गर्दी करू नका. जाऊया. थोडासा एरर होता परंतु बापू सज्ज आहेत कारण की मॅच ऑन झाली आहे. 2 मिनिटं फिल्डर बाहेर येऊन द्या आहे. 2 मिनिटं विशाल. ठीक आहे, ओके. मॅच स्टार्ट होते लगेच. धावसंख्या 8. दुसऱ्या चेंडूवर षटकार, नंतर 2 आणि सलगचे 2 डॉट बॉल. आज फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक त्याच्या डोक्याच्या वरून चेंडू निघून जातोय पॉइंटच्या दिशेने. क्षेत्ररक्षक त्याच्या मागे धावतोय आणि निघून जाईल सीमारेषेच्या पार. चौकार. संख्या 12 आहे भरत सर, परंतु आपल्या विजयाच्या खास आकर्षणासाठी या ठिकाणी SK ऑडिओ अँड लाईट तळमावले माननीय आदरणीय सुशांत शेठ तुपे, त्याचबरोबर माननीय आदरणीय सूरज अण्णा चक्के सरपंच काढणे, त्याचबरोबर माननीय आदरणीय संतोष कोळेकर साहेब SK लाईट्स मुंबई यांच्या माध्यमातून खास आकर्षण मेगा फायनलच्या विजयाच्या जल्लोषासाठी आपल्यासाठी ठेवण्यात आलेला आहे. यांचा देखील आपण मालदान पंचक्रोशी आयोजन कमिटीच्या वतीनं विशेष आभार व्यक्त करूया आणि जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. चला जाऊया मैदानाच्या आतमध्ये. लहानपणी तुम्ही एक गाणं ऐकलं असेल, चांदो मामा भगलास का, लिंबवणीच्या झाडामागे लपलास का. परंतु चांदो मामा आलास का आणि मालदन प्रीमियर लीग पाहिलंस का. चंद्राच्या साक्षीने या मैदानाला जणू आनंदाची उधळण आली आहे. नक्कीच. कैलासाची चव माधुरताई प्रतापराव काळे देशमुख क्रीडांगण आज तारांगण झालंय. माननीय आदरणीय नितीन काळे दादा पुरस्कृत दमदार जोमदार नामदार स्पर्धा मालदन प्रीमियर लीगचा मेगा फायनलचा चित्तथरारक सामना अंगावरती शहारे निर्माण करणारे क्षण आता उभे करतोय भरत सर. लगेच क्षेत्ररक्षण पहा. थोडंसं यावेळेस क्षेत्ररक्षणात चकवं लावलं जाणार आहे. सूर्या जातोय. थोडंसं क्षेत्ररक्षणामध्ये आपल्याला बदल पाहायला मिळतोय. एक डीप बॅकवर्ड स्क्वेअर लेग ठेवला आहे, त्याचबरोबर डीप मिड विकेट ठेवला आहे. लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ देखील ठेवला आहे. लॉंग ऑनला स्वतः सूर्य आहे पहा. येथे थोडेसे पहा बॉलिंग मध्ये परिवर्तन पाहायला मिळतंय. लगेच क्षेत्ररक्षण बदललं जातं. एसटी रक्षक बदलला जातोय. वैभव पुढे येतोय आणि गोलंदाजीवरती सूर्या. पहा एका क्षणामध्ये क्रिकेटचा खेळ किती गुंतागुंतीचा आहे. अगदी धागे जसे एकमेकात गुंततात त्या पद्धतीने गुंतागुंतीचा खेळ, आणि या गुंतागुंतीचा खेळ जो सोडवेल तोच उचवेल MPL ची ही चमचमणारी ट्रॉफी. नक्की चमचमणारी ट्रॉफी उचलेल. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाजी मार्कवरती सूर्या तयार आहे. क्षेत्ररक्षण देखील दर्जेदार सजवलेला आपण पाहतोय. माननीय आदरणीय वैभव काळे महाराज मित्र परिवार यांच्या माध्यमातून सलग 3 षटकारांसाठी 2001 रुपयाचं रोख कॅश प्राइज देखील लावण्यात आलेला आहे. अतिरिक्त वेळ खर्च करायचा नाहीये. टीम जय 11 घड्याळची टिक 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 सातत्याने सुरू आहे. 12 वाजून गेलेत. स्पीडअप ठेवायचा आहे.
फटका चांगला आहे, बॅकवर्ड स्क्वेअर लेग त्याच्या उजव्या बाजूला धावतोय वाट एफर्ट यार, संपूर्ण समर्पण आदित्य माने. नक्कीच आदित्य माने 16 वर्षाचा हा खेळाडू आहे. मानेचवाडी गावातील हा सुपुत्र आज मात्र संपूर्ण आत्मसमर्पण जय 11 या संघासाठी खेळत असताना आपण पाहतोय. नक्की 16 वर्षाचा नाही तर 24 कॅरेट सोन आहे या संघाचं. काय एफर्ट राहिला. पुढचा बॉल स्पीडअप ठेवायचा आहे मित्रांनो. मैदानाच्या आतमध्ये स्पीडअप राहणं गरजेचं आहे. दर्जेदार दमदार ही स्पर्धा. चांगल्या रीतीने चेंडू रोखला. धावपलकावरती धावसंख्या 14 आहेत. पुढचा बॉल इथे फॅन्सी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न. शहराची रचना केली, रचनात्मक कलात्मक. दरम्यानचा क्षेत्ररक्षक जाईल तत्पूर्वी एक सिंगल येते. एका सिंगलने धावपलकावरती एक धाव ऍड केलेली आहे. 15 धावा आपण पाहतोय तब्बल धावपलकावरती. सुरेशने आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. पहिल्या चेंडूवरती 2 धावा, तदनंतर 1 धाव. अतिशय वेगाचा चांगला वापर, व्हेरिएशन आहे. थोडंसं क्षेत्ररक्षण बद्दल जाणार आहेत कारण की स्ट्रायकिंग वरती बापू आहेत. नक्कीच मिड विकेट हटवला आहे. कॉर्नरला घेतलाय. डीप स्क्वेअर लेग एक वाढवला आहे. आदित्यला डीप स्क्वेअर लेगला ठेवलेला आहे. चांगली गोलंदाजी आणि तितकेच चांगलं क्षेत्ररक्षण. डेंजर झोन वरती बापू स्वतः, परंतु पहा चित्त्याच्या चपळाईने हरणाच्या गतीने धाव कंप्लीट केली जाते. धाव कंप्लीट केली जाते. एक धाव धावपलकावरती ऍड होते. पुढचा बॉल कशा प्रकारे टप्पा ठेवेल सुरेश भाईगडे समोर. आदित्य मात्र चांगल्या रिदम मध्ये आहेत. डान्सिंग डाऊन द विकेट. फटक्याच्या टप्प्याच्या जवळ जाऊन खेळण्याचा प्रयत्न. अतिरिक्त उसळी घेतले चेंडूने. तडव्यांच्या क्षेत्ररक्षकाला दिले हुलकावणी. इकडून तिकडून इकडे चेंडू होतोय. तत्पूर्वी 2 धावा कंप्लीट होत आहेत आणि या 2 धावांच्या माध्यमातून धावपलकावरती 2 धावा ऍड, 2 धावा वाढवल्या जात आहेत. भरत सर नक्कीच 2 धावेच्या मध्ये धावसंख्या तब्बल 18. गुणलेखकाच्या भूमीमध्ये सचिन मोरे दिवसभर चांगलं काम करतो. या मॅचची कहाणी वेगळी आहे आणि या कहाणीची जुबानी आम्ही देखील आहात आणि तुम्ही देखील दिवाने झाले आहात. काय मॅच आपण पाहतोय, काय मॅच रंगली आहे. नक्कीच चांगलं क्षेत्ररक्षण पाहायला मिळतंय. सुरेश पुढचा बॉल. फटका चांगला आहे. क्षेत्ररक्षक त्याच्या खाली मस्तक पे सरदस्तक निघून जाईल. सीमारेषा पार षटकार. थाम लिया है बैट हाथ में. अब तो महासागर होगा. करेंगे विस्फोटक बल्लेबाजी. हर एक बॉल बाउंड्री के पार. षटकार. षटकार येतो आणि षटकारच्या मदतीने धावपलकावरती धावसंख्या 6 ने पुढे. होते. एक धाव महत्वाचे आहे. एक चूक मागात पडेल कारण तो जिंकला. त्यानं या स्पर्धेतली चमचमणारी ट्रॉफी उचलली. ट्रॉफी फक्त उचलून चालणार नाहीये तर त्यासाठी तुम्हाला मैदानाच्या आतमध्ये कष्ट करावे लागणार आहेत. ट्रॉफी उचलणं सोपं आहे परंतु कष्टानं लढून जिंकणं खूप अवघड आहे. भरत सर चांगली मॅच पाहायला मिळते. एका बाजूला बापू तर एका बाजूला सुरेशचं बॅटल रंगलं होतं परंतु बापूने काय कणकणीत चपकार मारले होते षटकार. पहा प्रेक्षक मायबाप देखील आपल्या मुख्य स्क्रीनवरती दाखवले जात आहेत. दिवसभर आपल्या शेतातील रानातील कामं करून तब्बल या टायमिंगला घड्याळात वाजले आहेत पाहायला गेले तर 12 वाजता माणूस मस्त दिवसभर काम करून झोपतो परंतु इथे आमचा प्रेक्षक मायबाप दाखवला जातो एक मुख्य स्क्रीनवरती. प्रेक्षक मायबापांचं देखील या पंढरीमध्ये सहर्ष स्वागत. महिला कक्ष देखील आमच्या आई जिजाऊंच्या लेखी शिवकन्या म्हणजे एक थोर विचार. आई जिजाऊंच्या लेखी म्हणजे आपल्या मुलांना, आपल्या पुत्रांना, आपल्या नवऱ्याला आणि आपल्या घरातील प्रत्येक पुरुषाला मोठं करणारी ही स्त्री. घरातील प्रत्येक कणाकणापासून ते घराच्या बाहेर देखील प्रत्येक क्षणामध्ये. इथे चांगला टप्पा विनोद दादा यांचा आपण पाहतो. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल टप्पा पडल्यानंतर थोडासा इन स्विंग झालाय आणि बॅटरला मात्र जागीच उभं केलंय. डॉट बॉल येतोय. पहिलाच बॉल डॉट आला आहे. आदित्य आहे चांगले फटके अजूनपर्यंत त्याच्या बॅटमध्ये पाहिले. प्रत्येक चेंडू चोखाळून टाकला जातोय.
27 धावा धावपलकावरती असताना चेंडू हवेत, क्षेत्ररक्षक आहे, पकडण्याचा प्रयत्न, सुना है आज समंदर को बडा गुमान आया है, तू उधर ले चल हत्ती वहा तूफान आहे. षटकार. वेलकम डीजे अद्वैत. निधड्या छातीचे आले खेळाडू आपल्या मालदनचे आई बडसाई. थँक्यू डीजे. धाव संख्या 33 आहे. तुफान नाही, हे चक्रीवादळ आहे. फटका चांगला, बॅट स्विंग मोठ्याने, चेंडू निघून जातोय. लॉंग स्टॉप रिजन मध्ये क्षेत्ररक्षक येतोय वेगाने. त्यानंतर एक धाव पूर्ण केली जाते. पहा दोघांमध्ये किती बॅटल रंगला आहे, पार्टनरशिप बिल्ड केली आहे. अजून देखील पहिला ब्रेक थ्रू मिळालेला नाही. धावसंख्या 33 पाहतोय. आणि दुसरी गोष्ट महत्वाची, माफ करा, 34 धावा पाहतोय. दुसरी गोष्ट महत्वाची, इनिंग्ज दोघांमध्ये ट्रॅव्हल होते, ही चांगली गोष्ट आहे. नक्की स्ट्राईक त्याचं त्यांना रोटेट करताय, स्ट्राईक त्याचा रोटेट होतोय, तसा गोलंदाजाला अडचण निर्माण होते बरेच तर मैदानाच्या आतमध्ये. यावेळेला कट केलेला बॉल पॉइंटच्या डोक्यावरून क्षेत्ररक्षक धावतोय सुसाट, चेंडू जातोय तुरु 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 सीमारेषा बाहेर. 4 धावांसाठी चौकार. वेलकम डीजे अद्वैत. हसकाचे इथे चौकार षटकार क्रिकेटचा हुंकार घुमत जोमाने रे. खेळ मर्दाचा वरच दर्जाचा आला आला रे. आणि ऑन पाहतोय cricklive.in या चॅनेलवरती, युट्यूब वाहिनीवरती तब्बल 200 लोक आपल्याशी जोडले गेले, त्यांचं देखील आपण अभिनंदन करूया. आणि इथे मात्र दबाव दबाव दबाव, निश्चितच हा दबाव असणार आहे, परंतु दबावामध्ये प्रभाव निर्माण करावा लागणार आहे. कोणती विकेट अजून आलेली नाहीये, विकेटच्या शोधात आहे जय 11. फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक नाही, त्याच्या खाली डो मॅचलँड मध्ये सूर्या धावतोय धावतोय धावतोय. चांगला एफर्ट राहिला, एक कंप्लीट. त्यानंतर दुसरी देखील सहजरित्या कंप्लीट केली जाते. 2 धावेच्या पद्धतीने धाव 40 या आकड्यावरती. चांगले मॅच पाहिला, चांगले बॅटल रंगली आहे दोघांमध्ये. नक्कीच 40 धावा आहेत या ठिकाणी. माननीय आदरणीय SK ऑडिओ अँड लाईटचे सर्व माननीय आदरणीय सुशांत शेठ तुपे, त्याचबरोबर सरपंच काडणेगावचे सुरेश भाई, त्याचबरोबर संतोषी कोळेकर साहेब, SK लाईट मुंबई यांचं देखील या ठिकाणी आगमन झालेलं आहे. आणि विनंती आहे एम्पायर कमिटीच्या सर्व इथे सरळ बॅटने खेळलेला चेंडू व्ही शेप मध्ये फटका खेळला आहे. वैभव आहे तिथे, तत्पूर्वी एक सिंगल घेतलेली आहे. SK ऑडिओ लाईट या ठिकाणी उपस्थित झालेत, त्यांचं देखील आपण स्वागत करूया. आणि त्यांना आणण्यासाठी विनंती आहे, मालदन पंचक्रोशीतील जे कोण तिथे रोडवरती उपस्थित असतील त्यांना विनंती आहे की आपण साऊंड आतमध्ये आणण्यासाठी त्यांना उपलब्ध मदत करून द्यायची आहे. दर्जेदार दमदार स्पर्धा आपण पाहतोय. आणि धावपलकावरती धावसंख्या पोहोचली गेली आहे 41. आपण स्क्रीनवरती पाहतोय मालदन गावच्या माता भगिनी. बरेच आपण काल कॉम्बॉक्स मध्ये वर्णन केलं होतं, मुख्य स्क्रीनवरती पाहतोय मालदन गावातील माता भगिनी सातत्याने आपण पाहतोय. आणि पंचांनी दरम्यान पॉवर प्लेचा इशारा देखील दर्शवलेला आहे. आज आपल्या जगाचा पोशिंदा मालदन गावातील शेतकरी राजा आज देखील व्यस्त राहिलाय या मालदन प्रीमियर लीग मध्ये. माता भगिनी देखील व्यस्त राहिले. मालदनच्या मातीतले संपूर्ण सुपुत्र या चमचमणाऱ्या मैदानाच्या आतमध्ये, कोण बांधावरती बसलंय, कोण खुर्चीवरती बसलंय, कोण झाडावरती बसलंय, कोण गडावरती बसलंय. कारण ही झगमगणारी लोकप्रकाशातील ही दुनिया 10 टावर्स मधील हा खेळ आपण पाहतोय भरतसर मैदानाच्या आतमध्ये. आणि पॉवर प्लेचा इशारा पंतांचा आलाय. गोलंदाजी मार्क वरती वैभव गुंजाळकर विकेटच्या शोधात आहेत. टीम जय 11 नाणेफेक जिंकल्यानंतर घेतला होता गोलंदाजीचा निर्णय, परंतु घेतलेला निर्णय आता यशस्वी करायचा असेल तर ते चांगली गोलंदाजी करावी लागणार आहे. विनंती आहे मुख्य स्टेज समोर बसलेले असलेले सर्व प्रेक्षक राजा, आपल्याला विनंती आहे आपण इथून थोडेसे बाजूला थांबूयात. चांगला बॉल हाताळला यावेळेस, सुरेख गोलंदाजी संघाची वैभव आणि वैभवशाली कामगिरी देखील. चांगला बॉल. मालदन प्रीमियर लीगची हीच तर खासियत आहे, कारण की मैदानाच्या बाजूला जागा पुरत नाही बसायला. प्रेक्षक मायबाप आज मोठ्या. फटका चांगला आहे, फटका बसलाय, क्षेत्ररक्षक त्याच्या खाली डाय मारण्याचा प्रयत्न, परंतु त्याच्या अवाक्याच्या बाहेर. थोडासा पंबल पाहायला मिळते. पहिली धाव कंप्लीट केली जाते, परंतु लगेचच फेकी केली जाते. नक्कीच लगेचच फेकी केली जाते. एक सिंगल घेतली आहे. धावपलकावरती धावसंख्या पोहोचली गेली आहे 42 आकड्यावरती.
कोणतीही गडी बाद नाहीये. चांगल्या रीतीने दोन्ही बॅटर दोघांचं कॉन्टॅक्ट कम्युनिकेशन खेळ सजवत आहेत. पहिल्यांदा आपण पाहिलं बापू थोडेसे शांत होते, परंतु खराब चेंडूचा समाचार आणि चांगला चेंडूचा सन्मान आपण मुख्य स्क्रीनवरती पाहतोय. माननीय आदरणीय ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा पुरस्कृत करण्यात आली आहे दादा, त्याचबरोबर आपले अध्यक्ष. आणि इथे मात्र चेंडू लॉंग टॉप रिजन मध्ये क्षेत्ररक्षक धावतोय सुसाट, चेंडू जातोय भुंगाट, येतोय चौकार झिंगाट. वेलकम डीजे अद्वैत. स्क्रीनवरती आपण पाहतोय पब्लिक मध्ये जाऊन बसलेले आपले हे संपूर्ण एमपीएलच्या पडद्या मागचे कलाकार आणि ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा पुरस्कृत करण्यात आली माननीय आदरणीय नितीन काळे दादा आणि आपल्या एमपीएलच्या पडद्या मागचे कलाकार हेमंत काळे दादा, त्याचबरोबर आपले राहुल दादा पेंढारकर देखील आपण पब्लिक मध्ये पाहतोय. चांगला फटका खोलवरचा टप्प्यावरचा चेंडू होता, अगदी त्याला दिशा दिली एका धावासाठी. पॉईंटचा क्षेत्ररक्षक विजय माने लगेच पकडतो ना पकडतो, एक धाव कंप्लीट केली जाते. एका धावेच्या मदतीने धावसंख्या पाहतोय 47 आकड्यावरती. 47 धावा धावपलकावरती. पुढचा बॉल राईट आर्म ओव्हर द विकेट मारा. बॉलच्या टप्प्यात जवळ आले, फटका फसलाय. मागे सुरेश आहे, मागे टपला यष्टी रक्षक तुझा उधळण्या डाव. या साऱ्यात नास पावशील तर मिळेल तुझला भाव. चतुर आणि सावध जो तोच इथे रंगला. जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला. 13 चेंडूमध्ये 21 धावा बनवून बापू मात्र मैदानाच्या बाहेर. बॅक टू दी टेक आउट. सो मच डीजे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये विशाल भाईगडे यांना आपण पाहतोय. समोर वैभव गुंजाळकर, जसा त्यांच्या चेंडू हातात दिला तो विकेट साठी दिला होता आणि विकेटच्या शोधात होते वैभव गुंजाळकर आणि ते मात्र विकेट घेतलेली आहे ती म्हणजे बापू यांची. पुढचा बॉल यावेळेला चांगला टप्पा, अचूक टप्प्याचा भेदक मारा. ऑप्टमच्या बाहेर चेंडू टप्पा ठेवलाय आणि इन स्विंग झालाय. स्क्रीनवरती देखील आपण पाहू शकतो ऍक्शन रिप्ले मध्ये. चांगल्या रीतीनं युट्यूबचं काम देखील आपण पाहतोय. cricklive.in सचिन दादा आणि संपूर्ण टीम आज मात्र या मेगा फायनलच्या सोहळ्यासाठी देखील अप्रतिम काम पाहतोय. आणि आपल्या शिवकन्या देखील आपण स्क्रीनवरती पाहतोय. एकदा जोरदार टाळ्या शिवकन्या यांच्यासाठी झाल्या पाहिजेत, एकदा जोरदार टाळ्या माता भगिनींसाठी झाल्या पाहिजेत. बांधावरती बसलेले देखील आपल्या माता भगिनी आपण स्क्रीनवरती देखील पाहतोय. हे संपूर्ण आपण पाहतोय. याच्या पाठीमागे सचिन दादा cricklive.in, या cricklive.in साठी एकदा जोरदार टाळ्या मंडळी झाल्या पाहिजेत. अप्रतिम काम यांचं राहिलेलं आहे. गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज आपण पाहतोय सार्थक सुतार यांच्या हातामध्ये दिलेला आहे चेंडू. सार्थक सुतारने भरत सर या टुर्नामेंटमध्ये चांगल्या रीतीने प्रभावित केले सर्वांना. हा गोलंदाज नौका आहे. ज्या वेळेला चांगभल 11 हा गोलंदाज संघामध्ये खेळत होता, अमय काळे यांच्या तालमीत तयार झालेला हा पट्ट्या मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय. नक्कीच तालीम कोणती असो, परंतु संघर्षाची वाट पेटवणं गरजेचं असतं. फटका चांगला आहे, क्षेत्ररक्षक आहे, बॅकवर्ड रिजन मध्ये जातोय, त्याच्या उजव्या बाजूला धावतोय चेंडू निघून जातोय सीमा रेषा पार. चौकार. वेलकम डीजे. जीवाशिवाची बैल जोड. नक्कीच शेतकऱ्याची पुत्र आहेत आम्ही आणि आज शेतकऱ्यांच्या पुत्राने हे चित्र उभं केलंय श्रीकांत सर. नक्कीच हे चित्र उभं केले. गोलंदाजी मार्क वरती गोलंदाज तयार. सार्थक वरती पहिल्या चेंडूवरती आक्रमण चढवलंय आदित्य सपकाळ यांनी. आदित्य सपकाळ 29 धावांवरती खेळतायत. इथे ऑप्टमच्या बाहेरचा बॉल, वाईडिश यॉर्करचा प्रयत्न चांगला यशस्वी होतोय. टाळ्या वाजतायत मैदानाच्या आतमध्ये. पहिल्या चेंडूवरती आपण पाहिलं चौकार आणि दुसऱ्या चेंडूवरती ऑप्टमच्या बाहेर ठेवलेला बॉल. बॅटर मात्र
टप्प्याच्या जवळ जाऊन खेळण्याचा प्रयत्न केलाय, परंतु वाईडिश लाईन असल्यामुळे बॅट अँड बॉलचा संपर्क राहिलेला नाहीये. डॉट बॉल येतोय. पहिला डॉट होता यावेळेस सारे ग म प ध नि सहा षटकार. वेलकम डीजे. कार्यकर्त्यांना विनंती आहे की SK ऑडिओ आणि लाईट्स या ठिकाणी उपस्थित होणार आहेत. त्यांना थोडंसं आपण सहकार्य करण्यासाठी रोडवरती पार्किंग केलेल्या बाईक्स आपण बाजूला काढण्यासाठी त्यांना मदतीसाठी जायचं आहे. जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. क्रिकेटच्या या समुद्रामध्ये, क्रिकेटच्या या महासागरामध्ये कैलासाची चौ माधुरीताई प्रताप राऊत काळे देशमुख क्रीडा नगरीमध्ये सार्थक सुतार धारधार गोलंदाजी आता करतोय. मागच्या चेंडूवरती षटकार, या चेंडूवरती पलट वार, काउंटर अटॅक. एक तेरी तो एक मेरी तू शेर तर मी सव्वा शेर. पहिल्या चेंडूवरती चौकार आला, तदनंतर डॉट बॉल, तदनंतर षटकार आणि तदनंतर डॉट बॉल. म्हणजे एकदा चौकार डॉट षटकार डॉट, म्हणजे हा नक्कीच मोठ्या फटक्याचा चेंडू असणार आहे. इथे डॉट बॉल. टाळ्या वाजतायत सार्थक साठी. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय जय 11 या संघानं कुठे टप्पा ठेवला ऑप्टमच्या बाहेर आणि अवे फ्रॉम द बॉडी. थोडासा चेंडू सबमरीन जरूर राहिला, सबमरीन राहिला, मात्र बॅट अँड बॉलचा संपर्क नाहीये. निर्धाव चेंडूची सांगता होत असताना आपल्याला पाहायला भेटते. धावसंख्या 57 वरती एक गडी बाद बापू यांच्या स्वरूपामध्ये. प्रेसियस बॉल ऑफ द मॅच, लास्ट बॉल असणार आहे. एक शिंपल्यातील मोती. शेवटचा बॉल पहिल्या डावातील आणि पहिल्या डावातील शेवटचा बॉल. फाईन केलेला चेंडू क्षेत्ररक्षक आहे, त्याला दिली जाते हुलकावणी. वन बॉल निकल गई गेंद, सीमारे का बाहर. 4 रन. सन्माननीय अंकुशजी महाडिक यांचं कमिटीच्या वतीनं या ठिकाणी स्वागत होतं. या स्वागताचा आपण साहेब स्वीकार करावा. आवर्जून आपण उपस्थित आहात, आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. त्याचबरोबर सन्माननीय श्री अमरजी पन्हाळे साहेब, फॉरेस्ट अधिकारी, हेही आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहेत. कमिटीच्या वतीनं आपलं मनापासून स्वागत. त्याचबरोबर पन्हाळे साहेब हे डायमंड क्रिकेट क्लब ढेबेवाडी या संघाचे ते उत्कृष्ट असे खेळाडू आहेत, त्यामुळं आवर्जून साहेब आपण आलात, मनापासून आभार. सन्माननीय श्रीकांतजी पाटील पत्रकार, आपलंही या निमित्तानं मनापासून स्वागत आहे. हे बा, या ठिकाणी सलग 3 दिवस ज्यांनी पंच म्हणून अतिशय उत्कृष्ट काम केलं, गेल्या 4 पर्वापासून, पहिल्या पर्वापासून आता 4थ्या पर्वापर्यंत ज्यांनी आम्हाला मोलाची साथ दिली, ते पंच पोतेकर बंधू अमित पोतेकर सर आणि अजित पोतेकर सर यांचं मालदन प्रीमियर लीग या लीगच्या वतीनं या ठिकाणी स्वागत करण्यात येत आहे, त्यांचा सत्कार करण्यात येत आहे, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. आमच्या कमिटीचे अध्यक्ष हेमंत काळे दादा यांनी त्यांचा सत्कार करावा असं मी त्यांना विनंती करतो.
त्याचबरोबर 3 दिवसाच्या या स्पर्धेमध्ये ज्यांनी रात्रीचा दिवस या ठिकाणी केला, म्हणजे संपूर्ण हे क्षेत्र हे दिवसासारखं जे चमचमतंय, ते लाईट प्रोव्हाइड करणारे आमचे कोल्हापूरचे शब्बीर भाई आणि त्यांची टीम, या सर्वांनीच या ठिकाणी व्यासपीठावरती उपस्थित राहायचं आहे. आमच्या मालधन प्रीमियर लीगच्या वतीनं याचबरोबर तिसरे पंच स्वप्नील सरांचं या ठिकाणी स्वागत आणि सत्कार करण्यात येत आहे, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. शब्बीर भाई यांना विनंती राहील आपल्या टीम सोबत आपण व्यासपीठावरती यायचंय. आपल्या सौजन्यानं ही डे नाईट स्पर्धा या ठिकाणी पार पडते. खूपच मोठं आपलं सहकार्य या ठिकाणी आम्हाला लाभलेलं आहे. आपण आपली टीम घेऊन व्यासपीठावरती उपस्थित राहायचंय, आपला सत्कार आपण स्वीकारायचा आहे. याचबरोबर या प्रीमियर लीगचं प्रक्षेपण या मैदानात नव्हे तर संपूर्ण बाहेरही IT मधून म्हणजे इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी तंत्रज्ञानाच्या माध्यमातून ज्यांनी पोहोचवलं ते यूट्यूबचा मला सहकार्य लाभलेले यूट्यूबचे मालक यांनी या ठिकाणी सचिन सरांना विनंती करतो की आपण व्यासपीठावरती आपला सत्कार स्वीकारायचा आहे. शब्बीर भाई आपण व्यासपीठावरती उपस्थित राहायचं आहे, आपल्याला विनंती आहे. या प्रीमियर लीगच्या संपूर्ण जी साऊंड सिस्टीम आहे त्यामध्ये सर्वात मोठं मोलाचं सहकार्य लाभलं ते शिवा सरांना या ठिकाणी विनंती करतो. शिवाजी सरांनी आपला या ठिकाणी सत्कार स्वीकारायचा आहे. या सर शब्बीर भाई यांचंही या ठिकाणी स्वागत होत आहे. आमच्या मालधन पंचक्रोशी क्रिकेट असोसिएशनच्या वतीनं या ठिकाणी मी आमच्या असोसिएशनचे सचिव आणि सुतारवाडी ग्रामपंचायतीचे उपसरपंच जयवंतराव मोरे दादा यांना विनंती करतो की त्यांचं स्वागत आणि सत्कार करावा. आमचे शिवाजीराव जाधव यांचं या ठिकाणी स्वागत आणि सत्कार होत आहे, त्याचा त्यांनी स्वीकार करायचा आहे. यानंतर या ठिकाणी सर्व महिला भगिनींना विनंती करण्यात येत आहे, गुंजाळकर कापड दुकानाच्या वतीनं या ठिकाणी लकी ड्रॉ काढण्यात येणार आहे. आपण सर्व महिला भगिनींना विनंती राहील की राहिलेली 5 ओव्हरची मॅच आपण सर्वांनी त्याचा आनंद लुटूया आणि त्यानंतर मॅच झाल्यानंतर आपण त्या लकी ड्रॉचा आपण 1 मिनिट थांबायचंय पंच. आपण या ठिकाणी त्या लकी ड्रॉचा आपण भाग्यवान विजेते कोण असतील त्या भाग्यवान विजेत्यांची या ठिकाणी निवड करणार आहोत. आपण एवढं मोठं सहकार्य आतापर्यंत दिले, एक अर्धा ते 1 तासाचा हा आनंदाचा क्षण आपण सर्वांनी लुटूया. सर्वच प्रेक्षकांना विनंती राहील की आपण सर्वांनी याचा आनंद लुटूया. मी पंचांना आणि समालोचकांना मी विनंती करतो की आपण पुढच्या खेळाला सुरुवात करूया. थँक्यू सो व्हेरी मच. दुसऱ्या डावाला होते सुरुवात. धावा बनवायच्या आहेत त्या म्हणजे 62. 61 धावा स्कोरबोर्डवरती लावल्या आणि 62 धावांचा पाठलाग करायचा आहे. चेंडू आहेत माऊली यांच्या हातामध्ये. पहिलाच बॉल, पहिलाच खोलवर टप्प्याचा खोदून काढण्याचा प्रयत्न, परंतु तो अयशस्वी. मयूरने आकारात बॅट केली होती परंतु मौल्यानी ब्लॉकल होलचा चेंडू फेकी केला होता. पंतांच्या मध्यातून लेग बायच्या स्वरूपात एक धाव बलकावरती ऍड होत असताना आपण पाहतोय. चेहरा हसरा आणि घाव गहरा असं माऊलींचं व्यक्तिमत्व आहे. पहिलाच बॉल चांगला अखूट टप्प्याचा पायावरती बेकला. डॉट बॉल येतोय पहिलाच. नक्कीच बरं सर, ध्येय साध्य करण्यासाठी तुमच्याकडे संयम आणि समर्पण असणं गरजेचं असतं आणि माऊलींच्या माध्यमातून संयमाचा खेळ आपण पाहतोय मैदानाच्या आतमध्ये. विनंती आहे प्लीज
2 मिनिटं पंच आपण मॅच थांबवणार आहोत. कॉम बॉक्स समोर असलेली मंडळी आपण थोडंसं बाजूला सरकूया, इथे स्कोररला खूप प्रॉब्लेम होतोय. चला साईडला थांबा. चला कॉम बॉक्स समोर असलेली मंडळी आपल्याला विनंती आहे थोडंसं मागे सरका. स्कोरर चुकला तर मॅच संपूर्ण फसते. थोडंसं मागे सरका. लाडू चला, प्रत्येकाची नावं घ्यायला लावू नका यार. चला सर्वजण आपण थोडंसं बाजूला थांबूया. खाली बसा, खाली बसा. चला पंच विनंती आहे, आपण मॅचला सुरुवात करूया. एक धाव फलकावरती पाहतोय. पुन्हा एकदा दांडी 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 गोल. फर्निचर डिस्ट्रॉइड. फर्निचर डिस्ट्रॉय. आज तो लाकूड तोड्या, त्याने कित्येक लाकडांचा नायनाट केला आणि आता मात्र यष्टीला चिंबळलंय. बॅटर ग्रॉन लुकलुकणारी चांदणी जशी लुकलुकते ना तशी बल देखील चमकते. बॅटर विनोद दादा बॅक टू दी डग आउट आणि माऊलींसाठी रोख कॅश प्राइज विवेक मास्टर यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं रोख कॅश प्राइज देण्यात आलेलं आहे. वेलकम डीजे अद्वैत. संघाला माननीय आदरणीय राहुल शेडगे साहेब महिंदगावचे सुपुत्र या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यानंतर देखील या मुख्य व्यासपीठावरती आपण मनपूर्वक मनाच्या अंतकरणपूर्वक सहर्ष स्वागत करूया. त्याचबरोबर माननीय आदरणीय नाना माडिक देखील या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यानंतर देखील आपण सहर्ष स्वागत करूया. वेलकम, सुस्वागतम, शुभ स्वागतम. या अगोदरच्या चेंडूवरती काठी काढले. पुन्हा एकदा चांगला कव्हर ड्राईव्ह, परंतु एकच धाव प्राप्त होईल. पहा किती सेन्सेबल क्रिकेट आहे सुरेशचं. आल्या आल्या चांगला पटका ऑफ ड्राईव्हचा. नक्कीच भरत सर. आपल्या मालधनगावचे तंटामुक्ती अध्यक्ष माननीय आदरणीय दत्तात्रय केशव काळे बापू यांच्या माध्यमातून सलग 3 षटकार, सलग 3 चौकार, सलग 3 विकेटसाठी रोख कॅश प्राइज 3001 रुपये आलेला आहे. माऊली गोलंदाजी मार्क वरती आपण पाहतोय. रणअप फसला, जागी थांबले. कारण रणअप ज्यावेळी फसतो ना त्यावेळी चेंडू देखील फसतो, म्हणून माऊली जागी थांबले. पुढे एकदा माऊली. हाफ ट्रॅकर बॉल, चेंडू हवेत, इन द एअर, फटका फसला, मात्र मुक्त प्रतिसाद चेंडू आदळला आणि तत्पूर्वी एक धाव कंप्लीट होते. भरत सर एका धावेच्या मदतीने धावसंख्या आपण पाहतोय पोहोचतोय 3 आकड्यावरती. चांगली स्लोवर सुरुवात झाली आहे. एक गडी बाद झाला आहे, तात्या बाद झाला आहे, परंतु सुरेश आल्या आल्या चांगला ऑफ ड्राईव्हचा फटका मारला. चांगली बॅटिंग पाहायला मिळते. पुढचा बॉल माऊली यांचा, समोर मालदनचा सूर्यकुमार यादव सुरेश. यावेळेला चेंडू हवेत, इनफिल्ड शॅडो करून खेळून काढलेला आहे. डीप मधील क्षेत्ररक्षक भावाने भावाचा चेंडू अडवला आणि इथे दोन्ही गाड्या एकाच बाजूला. आणि इथे काय घडलं पहा. मैदानाच्या आतमध्ये मोए मुवमेंटो मैदानाच्या आतमध्ये येऊन टाकलेला आहे. आणि इथे काय घडतंय की बिघडतंय या ठिकाणी माननीय आदरणीय नाना महाडिक यांचा यथोचित सन्मान, ज्यांच्या माध्यमातून ही स्पर्धा पुरस्कृत करण्यात आली आहे. माननीय आदरणीय नितीन काळे दादा यांच्या शुभ हस्ते या मुख्य व्यासपीठावरती यथोचित सन्मान करण्यात येतोय. मायेची प्रेमाची उबदार शाल आणि प्रेमाचं प्रतीक पुष्पगुच्छ श्रीफळ देऊन या ठिकाणी नाना महाडिक यांचा यथोचित सन्मान या मुख्य व्यासपीठावरती करण्यात येतोय. पुढचा बॉल यावेळेस मात्र चेंडूला दिशा दिली आहे. चौकार येतोय. थँक्यू भरत सर. त्याचबरोबर माननीय आदरणीय राहुल शेडगे साहेब या ठिकाणी देखील उपस्थित आहेत. त्यांचा देखील या मुख्य व्यासपीठावरती आपण यथोचित शुभ सन्मान, मायेची रेशमानं उनलेली मालदनकरांची आपुलकीची शाल आणि प्रेमाचं प्रतीक श्रीफळ देऊन या ठिकाणी यथोचित सन्मान करण्यात येतोय. बम बम बोले नाद भयंकर शिवशंकर डीजे इथे उपस्थित झालेले आहेत. त्याचबरोबर डेबोर्डचे युवा उद्योजक माननीय आदरणीय दादा कडव साहेब देखील या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांना देखील विनंती आहे की दादा आपण यायचं आहे या मुख्य व्यासपीठावरती. आपला देखील यथोचित सन्मान या ठिकाणी केला जातोय.
दर्जेदार दमदार ही स्पर्धा भरत सर आपण पाहतोय. झगमगणारी दुनिया, मालदणकरांनी पाहिलेलं स्वप्न, 140 खेळाडूंची आशा प्रज्वलित करण्यामागे मान्य आदरणीय नितीनदादांचा हात, राहुलदादांनी पेटवली वाद आणि अध्यक्षांनी दिलेला शब्द आणि या सर्वांचा एकत्रीकरणाचा संगम म्हणजे मालदण प्रीमियर लीग ही स्पर्धा आपण पाहतोय. धावसंख्या 8, 1 गडी बाद. चांगला फटका पाहायला मिळाला. स्वीपचा फटका मयूरच्या बॅटमधून. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय सचिन देसाई. सचिन देसाई यांचा पहिलाच बॉल, टप्पा पडल्यानंतर अतिरिक्त उसळी घेणारा बॉल फुंकर मारत जातोय आणि चेंडूची सांगता मात्र निर्धार होत असताना आपल्याला पाहायला भेटते. फुलटॉस चेंडू, त्याला दिशा दिली आहे. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा पर. व्हॉट अ एफर्ट. उत्कृष्ट असं क्षेत्ररक्षण. नक्कीच क्षेत्ररक्षण असं बांधून ठेवावं लागेल. प्रत्येक बुरुज चांगला बांधून ठेवलाय आर्या स्पोर्ट या संघानं. आर्या स्पोर्ट यांचा आर या पार असा खेळ भरसर आपण पाहतोय. नक्कीच एमपीएलचा हा रण संग्रामच तसा आहे श्रीकांत सर. पुढचा बॉल फ्लिक करण्याचा प्रयत्न आणि इथे मात्र चेंडू वाईट बॉल येतोय. पंच वळालेत, वाईट बॉलचा इशारा येतोय. या एका धावेने धावपलकावरती धावसंख्या दुहेरी स्थानावरती जाते 10 या आकड्यावरती. 10 वरती 1 गडी बाद. पुढचा बॉल फटका चांगला पुन्हा शेकतात. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. त्यावेळेस देखील चांगलं क्षेत्ररक्षण राहिलं आहे. बॉल पकडतो लगेच फेकी केली जाते. एका धावेवरती समाधानी मानावी लागेल. एका धावेच्या मध्ये धावसंख्या आपण पाहतोय 11 आकड्यावरती. 11 धावा धावपलकावरती. 11 धावा धावपलकावरती आहे. स्ट्रायकी एंड वरती बॅटर मात्र मोठ्या फटक्याच्या शोधामध्ये आहे. नक्कीच प्रेम पाचुपते काय उत्कृष्ट दर्जाचं क्षेत्ररक्षण पाहतोय त्याच्या माध्यमातून. हा फटका चांगला आहे. सुपला शॉट. ऐसी बैट घुमाई, गेंद गर 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 निकल पड़ी तारामंडल में लहरात हुई सीधा 6 रन. वेलकम डीजे अद्वैत. Exclusive on the dial. नाना करते प्यार हाय मैं कर गई नाना करते प्यार. या ठिकाणी माननीय आदरणीय तंटामुक्ती अध्यक्ष माननीय दत्तात्रेय केशव काळे बापू यांच्या माध्यमातून सलग 3 चौकार, सलग 3 विकेट, सलग 3 षटकार याच्यासाठी रोख कॅश प्राइज 3001 रुपयाचा लावण्यात आलेला आहे. आणि इथे मात्र लेग स्टंप मिस करून जाणारा चेंडू. पंच वळतायत. नो बॉलचा इशारा. टन टना टन टन डोक्याची घंटा आता वाजते आणि गर 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 असं बोट देखील भरत आता फिरताना आपण पाहतोय. म्हणजे इथे चित्र बदललं गेलंय. नक्कीच पंचाने आता सुदर्शन चक्र फिरवलं आहे आणि हा फ्रीडचा बॉल असणार आहे. पाहायला गेले तर धावसंख्या आपण धावपलकावरती पाहतोय 19. 62 धावांचा पाठलाग करायचा आहे. कॅच मॅच बनली आहे श्रीकांत सर. आणि प्रेक्षक वर्गाचं देखील पुनश्च एकदा मालदण प्रीमियर लीग कैलासवासी माधुरीताई प्रतापराव काळे क्रीडा नगरीमध्ये सहर्ष स्वागत. नक्कीच प्रेक्षक मायबाप प्रेक्षकांची देखील उत्कंठा शिगेला पोचले. प्रेक्षकांची देखील तुंबळ गर्दी नावांना वाढत चालली. पुढचा बॉल यावेळेला चेंडू हवेत. फटका फसलाय की काय क्षेत्ररक्षक आहे त्याला दिली जाते हुलकावणी आणि टाळ्यांचा जयघोष. शात येतोय चौकार. वेलकम डीजे अद्वैत. पुढचा बॉल यावेळेस कानात जवळ लागला आहे. कानात जवळ लागलेला आहे. कानात सांगितलंय पाहुणं जेवला का. इथे मात्र येतोय हा डॉट बॉल आणि इथे त्याला पाणी पाठवायचं आहे. मैदानाच्या आतमध्ये दुखापत झालेली दिसते. या जरा नितीन दादा थांबूया. मयूरदादांनी इशारा दर्शवलेला आहे. ऐकूयात एक
एकूण धावा धावपलकावरती आहेत 23 धावा. 18 चेंडूचा खेळ राहिला आहे. 18 चेंडूमध्ये 39 धावा बनवायच्या आहेत. जाऊयात आपण डीजे अद्वैत यांच्याकडे, ऐकूयात एक मालदन प्रीमियर लीगचा टायटल सॉन्ग. प्लीज डीजे अद्वैत, वेलकम. मालदन प्रीमियर लीगचा हा टायटल सॉन्ग आपण ऐकणार आहोत डीजे अद्वैत यांच्या माध्यमातून, शिवा जाधव द बॉस यांच्या माध्यमातून. आपण स्क्रीनवरती पाहतोय, आपला संपूर्ण प्रेक्षक राजा स्क्रीनवरती पाहतोय cricklive.in या चॅनलवरती, आणि आपला मालदन प्रीमियर लीगचा हा सॉन्ग आपण ऐकत आहोत. प्लीज डीजे वेलकम. माय मातीचे निधड्या छातीचे आले खेळाडू आपल्या मालदनचे. आई बडसाई नमन हे तुझला, क्रिकेटचा खेळ आला सातारला. दहा संघाचे इथे सामने होतात तुम्हानी रे. चौकार षटकार क्रिकेटचा हुंकार घुमत जोमाने रे. खेळ मर्दांचा वरच दर्जाचा आला आला रे. आपल्या मालदनचा प्रीमियर लीग आता आला रे. खेळ मर्दांचा वरच दर्जाचा आला आला रे. आपल्या मालदन. थँक्यू डीजे. SK ऑडिओ आपल्याला विनंती आहे, ज्यावेळी बॉल टप्पा पडत असेल त्यावेळी आपण थांबायचं आहे. बॉल पडताना जर आपण साऊंड लावला तर मैदानाच्या आतमध्ये बॅटीची कडा घेतलेला चेंडू पंचांना ऐकू जाणार नाहीये. 18 चेंडू आणि 39 धावांची आवश्यकता. पहिलाच बॉल सुरेशाच्या डोक्यावरून जातोय आणि पंच वळालेत, वाईट बॉल येतोय. नक्कीच त्याचा फेवरेट झोन आहे. लॉंग स्टॉप, त्याचबरोबर फाईन लेग, थर्ड मॅन, पाठीमागच्या दिशेने चांगले फटके मारतो. अतिरिक्त बाउन्स पाहिला आणि त्याने पाठीमागे मारण्याचा प्रयत्न केला, परंतु पंचांचा वाईट बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या आपण पाहतोय 24. अजून देखील 38 धावांची गरज आहे. नक्कीच गोलंदाजी मार्कवरती बापू पण एकदा, आणि यावेळेला देखील चांगला बॉल, आणि इथे एक धाव वेगाने कंप्लीट केली जाते आणि नो बॉलचा इशारा पंतांच्या माध्यमातून दर्शवण्यात येतोय. आणि इथे 2 धावांनी धावफलक पुढे जाईल. समीकरण जर पाहिलं तर समीकरण बदललं गेलंय, चेंडू तेवढेच राहिलेत, मात्र धावा कमी झालेल्या आहेत. 18 चेंडू 36 धावांची गरज. टीव्ही अंपायर व्यस्त असतील चेकआउट केले जाईल. टीव्ही वरती पाहिलं जाईल दूध का दूध और पाणी का पाणी. जे काय घडलंय, जे काय बिघडलंय ते पोतेकर टीम संपूर्ण आपण स्क्रीनवरती पाहतोय. दर्जेदार दमदार ही स्पर्धा मालदन प्रीमियर लीग. ऐकूयात एक आपलं टायटल सॉन्ग. प्लीज डीजे अद्वैत, वेलकम. पंचाने शहानिशा केल्या. हा नो बॉल आहे, म्हणजे फ्री हिट असणार आहे. नक्कीच फ्री हिटचा बॉल. फ्रेंड्स ग्रुप मुंद्रुळकोळे संघाचे कर्णधार अमोल पाटील काका देखील या ठिकाणी उपस्थित झाले, त्यांचं देखील आपण स्वागत करूया आणि जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. समीकरण राहिलंय 18 चेंडू 36 धावा. 18 चेंडू 36 धावा. 12 चेंडूचा खेळ झालाय. धावफलकावरती 26 धावा. इथे चांगला टप्पा, अचूक टप्प्याचा भेद एक मारा उमेश बापू यांच्या माध्यमातून होतोय. 17 चेंडू आणि 36 धावा बनवायच्या आहेत जिंकण्यासाठी. कोण घडवेल इतिहास, काय घडेल, काय बिघडेल. 17 चेंडू 36 धावात. काय चांगली बॉलिंग चालू आहे बापू यांची. मयूर सारख्या चांगल्या खेळाडूला आतापर्यंत थांबवलं आहे. यावेळेस खोलवर टप्प्याचा बॉल अगदी खोदून काढण्याचा प्रयत्न. उत्कृष्टरित्या धावताय दोघे जण. एक धाव कंप्लीट केली जाते. नक्कीच लेग बायच्या स्वरूपात एक धाव येते. बापू यांनी जर विकेट काढली तर 1001 रुपयाचं बापूंना कॅश प्राइज या ठिकाणी मान्य नितीन काळे दादा यांच्या माध्यमातून लावण्यात आलेला आहे. आणि बॅटर सुरेशने जर बापू यांना षटकार ठोकला तर बॅटरला देखील 1001 रुपयाचं रोख कॅश प्राइज. 16 चेंडू 35 धावा असं समीकरण मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या 27. यावेळेस वाटोय पटियार. चेंडू पाठवला आहे मालदनच्या मरीन ड्राईव्हला.
चांगला कव्हर ड्राईव्ह होता आणि पाठवून दिलाय मालदनच्या मरीन ड्राईव्हला चौकार. वेलकम डीजे अद्विक. फटाक्यांची आतिषबाजी करणारी टीम आपल्याला विनंती आहे, ज्यावेळेला कॉल दिला जाईल तेव्हा आपण आतिषबाजी करूया. जाऊयात गोलंदाज तयार. यावेळेला ब्लॉकल होल खोचता बॉल ज्याप्रमाणे पाण्यात सूर मारतो ना तसा चेंडू हा दूर करत डायरेक्ट लँड केला. रॉकेट लॉन्च झालंय पायामध्ये. डॉट बॉल येतोय. 14 चेंडू 31 धावांची अजून देखील गरज आहे. चांगली बॅटिंग दोन्ही बॅट्समन मध्ये एफर्ट चांगला राहतोय. रनिंग बिटवीन विकेट चांगली राहते. फटका चांगला आहे. स्टेट रिजनला क्षेत्ररक्षक नाहीये, निघून जाईल. वन बाउन्स सीमा रेषा पार चौकार. शिवा जाधव द बॉस यांच्यामधून चांगली संगीतांची बरसात होते, त्यांचं देखील अभिनंदन करूया. 13 चेंडू 27 धावा. इथे फाईन खेळलेला चेंडू मालदनचा सूर्या सुपलावरती, त्याला विकेटचं पतन. वेलकम डीजे. आणि या ठिकाणी थँक्यू सो मच डीजे. दादा आपल्याकडे आलेत आणि दादांनी सांगितलं होतं विकेटसाठी देखील रोख आणि षटकारासाठी देखील रोख ठोक 1001 रुपयाचं रोख कॅश प्राइज या ठिकाणी मान्य आदरणीय नितीन काळे दादा यांच्या माध्यमातून तंटामुक्ती अध्यक्ष मान्य आदरणीय दत्तात्रय केशव काळे बापू यांच्या माध्यमातून लावण्यात आलेलं होतं आणि तेच कॅश प्राइज स्कॅनरच्या माध्यमातून अकाउंटवरती पाठवलं जात आहे. दर्जेदार दमदार ही स्पर्धा आणि इथे पैशांचा पाऊस षटकारांसाठी सुद्धा आहे आणि विकेटसाठी सुद्धा आहे कॅश प्राइज. स्पीडअप ठेवायचा आहे. 12 चेंडूचा खेळ राहिला आहे. 12 चेंडूमध्ये धावा बनवायच्या आहेत 27. अनिकेत पातुपतेसाठी माननीय आदरणीय राहुलदादा यांच्या माध्यमातून 500 रुपयाचं रोख कॅश प्राइज. अप्रतिम झेल पकडला त्या बाबतीत लावण्यात आलेला आहे. प्रेक्षकांचा जयघोष, प्रेक्षकांचा जयघोष. एकदा आपण जयघोष करणार आहोत. आई वरदाई देवीच्या नावानं चांगल, भैरवनाथाच्या नावानं चांगल, गणपती बाप्पा. नक्कीच महिला वर्गासाठी आपण जाऊया. राजमाता आऊसाहेब जिजाऊ साहेबांचा विजय असो. आणि जाऊयात मैदानाच्या आतमध्ये. काटोकी टक्कर, कलगी तुरा आता मध्ये मॅच मध्ये येऊन टाकली गेली है. जिंदगी जीने का मजा तभी आता है दोस्तों जब जिंदगी में इश्क हो जाए, और मैच देखने का मजा तभी आता है जब मैच में रिस्क हो जाए. 12 चेंडू 27 धावा. 12 चेंडू 27 धावा आणि चेंडू दिला आहे विशालच्या हातामध्ये. किती पाक क्रुशल मोमेंट आहे. सगळा मोमेंटम शिफ्ट केला आहे त्या क्षेत्ररक्षकाने. जसा सूर्याचा कॅच पकडला, सुपला शॉट मारला होता, परंतु सुपला शॉट त्याच्या सुपलीमध्ये जाऊन बसला. नक्कीच घायल तो यहाँ हर एक परिंदा है, घायल तो यहाँ हर एक परिंदा है, लेकिन मैदान के अंदर फिर से उड़ सका वही अभी जिंदा है. आणि इथे चेंडू उडवला हवेत आणि इथे झेल ड्रॉप. कॅचेस विन द मॅचेस, ड्रॉप द कॅचेस, नॉट विन फ्रॉम द मॅचेस. ही कॅच पकडणं गरजेचं होतं. आपण कॅच पकडला असता तर मॅच मध्ये आला असता. आपण स्क्रीनवरती आपण पाहतोय, मुख्य स्क्रीनवरती पाहतोय आपण, हलवा असा झेल सोडला आहे. शोले मधला ठाकूर असताना तरी शोलेच्या ठाकूरने ही कॅच पकडली असती. नक्कीच हलवाचा जे लाडू सोडलाय, परंतु भरत सर हा कळीचा नव्हता, हा बुंदीचा नव्हता, हा कळीचा लाडू होता. कळ काढून गेलाय संघाची. नक्कीच पुढचा बॉल. यावेळेस चांगला फटका पाहायला मिळतोय. बॅकवर्ड रिजनला जाईल, क्षेत्ररक्षक आहे त्याच्या खाली. एक सिंगल येते, एका सिंगलने धावपलकावरती एक धाव ऍड होते. कॅचेस विन द मॅचेस, ड्रॉप द कॅचेस, नॉट विन फ्रॉम द मॅचेस असं समीकरण म्हटलं जातं. समीकरण जर पाहिलं तर 10 चेंडू 24 धावांची आवश्यकता मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज आपलं संपूर्ण आत्मसमर्पणपणाला लावतोय विशाल.
10 चेंडू 24 धावांची गरज आहे. विशाल आपला आता संपूर्ण अनुभव याचा वापर करत असताना पाहतोय. पहिल्या चेंडूवरती 2, त्यानंतर 1. पुढचा बॉल समोर असेल वैभव आणि त्याच्यासोबत मयू. काय घडेल, काय बिघडेल, काय असेल चित्र. इथे मात्र चांगला चेंडू, टप्पा पडल्यानंतर वाट पाहत होते चेंडूची आणि चेंडू आला, बॉडी लँग्वेजला ब्रेक झाला आणि एक सिंगल आले. समीकरण पाहिलं तर 9 चेंडू 23 धावा. नक्कीच बापू यांचे सहखेळाडू सचिन देसाई साहेब अगदी पाठीमागून आले आणि त्यांनी डाय मारली या चेंडूसाठी. किती आपला संपूर्ण एफर्ट देत आहेत या मॅच वरती. आता समीकरण पाहिलं गेलं तर 23 धावांची गरज, चेंडू असतील 9. यावेळेला टप्पा पडल्यानंतर चेंडू मात्र निर्धाव येतोय. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल, गेंद की गती, बल्ले की चमक, क्रिकेट का हर एक पल जादू का नमक. नक्की जशी जशी मॅच बनते, जशी मॅच रंगते, तस षटकारचं आणि विकेटचं बक्षीस वाढतंय. परंतु ते चौकार आहे. 1 बाउन्स सीमारेषा बाहेर. 7 चेंडू 19 धावांची आवश्यकता. बरतर बक्षीस देखील वाढलेलं आहे. आपण पाहतोय मान्य आदरणीय नितीन काळे दादा यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 2001 रुपये आणि प्रत्येक विकेटसाठी गोलंदाजाला देखील 2001 रुपये रोख कॅश प्राइज या ठिकाणी देण्यात येणार आहे. 7 चेंडू 19 धावांची गरज आहे. संपूर्ण मॅच जर कुठे असेल तर या चेंडूवरती मॅच आहे. हा महत्वाचा चेंडू आहे या मॅच मधला दोन्ही टीम साठी. एक मोती आहे आणि या मोतीला चकाकी कोण देते आणि कोण माती करते. आडव्या बॅटने खेळलेला चेंडू क्षेत्ररक्षक आहे, पकडला जातो आणि सुंदर रनिंग बिटवीन द होईल का. चुकीच्या एंड वरती फेकी होते. लहरों से डरकर कभी नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. इथे धाव चोरले आणि 2 धावांनी धावपलकाला चकाकी लागते. धावपलकावरती धावसंख्या वाढल्या गेल्यात. एकूण धावा पोचलेल्या आहेत 45 या आकड्यावरती. 6 चेंडू 17 धावांची अजून देखील गरज आहे. काय मॅच रंगली आहे. एकदा मॅच या बाजूला, एकदा मॅच त्या बाजूला आणि या रंगतदार मॅचची मजाच वेगळी आहे. नक्कीच रंगतदार मॅचची मजा वेगळीच आहे. मॅच का रोमांच, जीत की खुशी, क्रिकेट का हर एक लम्हा मेरे दिल में बसी. 6 चेंडू 17 धावा, 17 धावा 6 चेंडू. काय असेल चित्र. या चित्रामध्ये कोण भरेल रंग. थँक्यू सो मच भरत सर. बॅटरने जर 6 मारला तर माननीय नितीन काळे दादा यांच्या माध्यमातून 2001 रुपये आणि गोलंदाजाने जर विकेट काढली तर त्याला देखील 2001 रुपये. जसजशी मॅच वाढते, जसा मॅच मधला रंग वाढतोय तसा कॅश प्राइज देखील माननीय नितीन दादा यांच्या माध्यमातून वाढतोय. 6 चेंडू 17 धावा. खतरा कोणाला असेल, गोलंदाजाला की बॅटरला. आणि षटक हाताळण्यासाठी गोलंदाजी मार्क वरती युवा गोलंदाज यंग मॅन वडजाईनगरचा अनिकेतच्या हातामध्ये संधी आहे. अनिकेतसाठी एकदा जोरदार टाळ्या मित्रांनो झाल्या पाहिजेत. या गोलंदाजानं मालदन प्रीमियर लीग मध्ये सर्वांना प्रभावित केलंय. नक्कीच सर्वांना प्रभावित केला आहे. सार्थक त्याचबरोबर अनिकेत चांगले गोलंदाज. परंतु आता आहे अनिकेत आणि समोर आहे संघाची वैभव गुंजाळकर. 6 चेंडू 17 धावा. पहिला बॉल, पहिलाच बॉल, चेंडू हवेत. काय घडेल सीमारेषा बाहेर. षटकार. वेलकम डी जादवे. अरे दीवानो मुझे पहचानो कहां से आया मैं हूं कौन. थँक्यू सो मच डीजे. या ठिकाणी मान्य आदरणीय नितीन काळे दादा यांच्या माध्यमातून कॅश प्राइज लावलं होतं 2001 रुपयाचं. ते कॅश प्राइज या ठिकाणी स्कॅनर वरती स्कॅन देखील केले जात आहे. जशी मॅच वाढते तसे कॅश प्राइज देखील वाढत असताना आपण पाहतोय. 5 चेंडू 11 धावा असं चित्र मैदानाच्या आतमध्ये येऊन ठेपले गेले. माऊली गोलंदाजाला कॉन्फिडन्स देत आहेत. आणि केतला मात्र आपण पाहतोय. पुढचा बॉल, गोलंदाज तयार. कॅश प्राइज सेंड झालेला आहे. लाईक देखील केलेली आहे आणि ते फाईन खेळेल चेंडू. एक सिंगल, दुसरीसाठी धाव केले जरूर आणि दुसरी धाव देखील होते कंप्लीट. मत करना भरोसा गैरों पर क्योंकि चलना है तुम्हें अपने पैरों पर. पायातील वेग वाढवला आणि धावपलकाला गती लागली. 4 चेंडू 9 धावा. भरत सर वो चाय भी क्या जिसमें शक्कर ना हो और सोन्या भाऊ वो मैच भी क्या उसमें टक्कर ना हो. इथे टक्कर आहे. 4 चेंडू 9 धावा.
4 चेंडू 9 धावा. मॅच ऑन आहे. प्रत्येक चेंडूवरती मॅच बनते. पुढचा बॉल. दडपण आहे, दरार आहे. वैभव गुंजाळकर चांगल्या रीतीनं बॅटिंग करतोय. 4 चेंडू 9 धावा. ओव्हरपिच बॉल, अतिरिक्त उसळी घेणारा चेंडू, एक सिंगल वेगाने कंप्लीट. आणि इथे 1 धाव आलेली आहे. 3 चेंडूचा खेळ राहिलाय आणि 3 चेंडू मध्ये धावा बनवायच्या आहेत 8. बनवेल कोण तो 8 धावा. 8 धावा जर बनल्या तर जय 11 विजयाच्या शिरपेच्या वरती विराजमान होईल. आणि 8 धावा जर थांबवल्या तर आर्या स्पोर्ट्स. फुलारलेंचा चेंडू हवेत, सीमारेषा बाहेर, षटकार. दादा आलेत, पुन्हा स्कॅनर मारलाय आणि पुन्हा 2000 वैभव साठी जमा झालेत. माफ करा, मयूर साठी जमा झालेले आहेत. मैदानाच्या आतमध्ये भरत सर आपण पहिल्या वर्षामध्ये पाहिलं होतं 50+ वॉरियर्स संघाकडून हाच मयूर खेळत होता. प्रेक्षकांची उत्कंठा शिगेला पोहोचले. 2 चेंडू 2 धावा, 2 धावा 2 चेंडू. विनंती आहे फटाके बॉयज, आपल्याला कॉल दिला जाईल, आपण लगेच धडाका द्यायचा आहे. इथे धडाका आहे, इथे धमाका आहे, इथे कडाका आहे. 2 बॉल 2 धावांची गरज. यावेळेस स्मॅश केला क्षेत्ररक्षक त्याच्या खाली, परंतु त्याच्या डोक्यावरून जाईल. पहिली कंप्लेंट, दुसरी देखील कंप्लेंट. जय 11 विनंती आहे फटाका बॉयज. मालदार प्रीमियर लीग 2025. कहाँ से आया